अंबरनाथमध्ये प्रेम, विश्वासघात आणि नैराश्याचा थरारक शेवट पाहायला मिळालाय. एका तरुणीनं हॉटेलच्या रूममध्ये गळफास घेत आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली असून या प्रकरणानं संपूर्ण परिसर हादरलाय. प्रेमसंबंध, ब्रेकअप आणि शेवटच्या भेटीची वाट पाहत असताना तिचं आयुष्य संपलं. सिमरन पाटील एक साधी नोकरी करणारी तरुणी अंबरनाथमधील ग्लोब बिझनेस पार्कमध्ये अकाउंटंट म्हणून काम करत होती. त्याच ऑफिसमध्ये तिची ओळख झाली कंपनीचा मालक भगवान लोटे याच्याशी आणि ओळख हळूहळू प्रेमात बदलली. गेली तब्बल 2 वर्ष दोघांमध्ये अफेअर सुरू होतं. मात्र या नात्याला अचानक तडा गेला. अवघ्या 2 महिन्यांपूर्वी दोघांचं ब्रेकअप झालं. सिमरनसाठी हे ब्रेकअप फक्त नातं तुटणं नव्हतं, तर तिच्या आयुष्याचा पाया हादरणं होतं. ब्रेकअप नंतरही सिमरनला एकदा शेवटचं भेटायचं होतं, बोलायचं होतं, कदाचित नातं पुन्हा जुळवायचं होतं. याच कारणासाठी भगवान लोटे तिला अंबरनाथमधील एका हॉटेलमध्ये घेऊन गेला. मात्र इथूनच या कहाणीनं भीषण वळण घेतलं. तो तिला रूममध्ये सोडून काम आहे असं सांगून निघून गेला आणि परतलाच नाही. सिमरन त्या रूममध्ये बसून त्याची वाट पाहत राहिली. वारंवार फोन केले, मेसेजेस केले, पण एकही प्रतिसाद नाही. तासनतास वाट पाहून ती पूर्णपणे कोसळली. नैराश्य इतकं वाढलं की तिनं थेट गळफास घेत आपलं आयुष्य संपवलं. दरम्यान भगवान लोटे परत हॉटेलमध्ये आला तेव्हा दरवाजाला आतून बंद होता. संशय आल्यानं हॉटेल स्टाफच्या मदतीनं दरवाजा उघडण्यात आला आणि आतलं दृश्य पाहून सगळेच सुन्न झाले. सिमरन गळफास घेतलेल्या अवस्थेत होती. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पंचनामा करून मृतदेह ताब्यात घेतला आणि भगवान लोटेची रात्री उशिरापर्यंत चौकशी केली. या संपूर्ण प्रकरणात पोलीस आरोपीला वाचवत असल्याचा गंभीर आरोप होतोय. प्रेमसंबंध, मानसिक तणाव आणि अचानक घेतलेला टोकाचा निर्णय या सगळ्यांमागचं खरं कारण काय आणि नेमकी कारवाई काय होणार याकडे आता संपूर्ण अंबरनाथचं लक्ष लागलंय. ब्युरो रिपोर्ट, आपले अस्तित्व न्यूज, अंबरनाथ.